Hello, good morning student. Welcome to a learning program. In last period, we have discussed topic number 6, application of definite integral, in which we have studied first application area under the curve, in which there are 2 points. First point, area bounded by the curve and x-axis and the line x equal to and lines. And second point, we have discussed area between two curves. In this period, we have discussed the second point आहे area bounded by two curves. We have already studied the formula area bounded by two curves. First example, find the area of the region included between y square is equal to 2x and the line y is equal to 2x. आता हे फर्स्ट जो इक्वेशन आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 2x हे कशाच इक्वेशन आहे तर पॅराबोलाचं इक्वेशन आहे सिमेट्रिक अबाउट पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि y इज इक्वल टू 2x हे लाईनचं इक्वेशन आहे पासिंग थ्रू ओरिजिन अँड थर्ड क्वाड्रंट अँड फर्स्ट क्वाड्रंट. Therefore, one diagram here y square is equal to 4 y square is equal to 2x is equation of a parabola symmetric about x-axis and the line y is equal to 2x passing through origin and third quadrant and first quadrant. The point of these two curves intersect each other at 2 points. First point origin and second point we have find the coordinate of this point. First, आता आपल्याला जे दोन कर्व आहेत त्या कर्वचे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत ते आपल्याला काय करायचे फाइंड करायचे. ते कसे फाइंड करायचे. गिवन इक्वेशन ऑफ ए पॅराबोला इज y स्क्वेअर इज इक्वल टू 2x याला इक्वेशन 1 लिहायचं आणि इक्वेशन ऑफ ए y इज इक्वल टू x याला इक्वेशन नंबर सेकंड. आता y सेकंड इक्वेशन जे आहे हे फर्स्ट मध्ये ठेवा. therefore put y is equal to 2x in equation 1, then we get y square is equal to y. हा राईट साईडचा y लेफ्ट साईडला घेतला तर प्लस होईल मायनस होईल म्हणून therefore y square minus y is equal to 0. आता काय कॉमन घेता येईल y कॉमन घेता येईल. y जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल y minus 1 is equal to 0. आता दोन्हीचं प्रॉडक्ट 0 आहे दॅट इज y is equal to 0 and y minus 1 is equal to 0. therefore y is equal to 0 and y is equal to 1. y च्या दोन व्हॅल्यू आल्या म्हणजे आपल्याला x च्या पण काय असतील दोन व्हॅल्यू असतील. आता y ची व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये ठेवा. when y is equal to 0 x equal to 0 येईल. when y is equal to 1 x is equal to 1 half. therefore point of intersection येतील of point 0 origin येईल 0 0 आणि हा p पॉइंट सपोज करा. याचे कोऑर्डिनेट असतील y इक्वल टू 1 असेल तर x कोऑर्डिनेट 1 हाफ आणि 1. therefore area bounded by the curves is given by capital A is equal to integration from a to b y1 minus y2 into dx. आता y1 म्हणजेच अप्पर कर्व y2 म्हणजेच लोअर कर्व. y1 म्हणजेच कुठला कर्व आहे y स्क्वेअर इज इक्वल टू 2x पॅराबोलाचं इक्वेशन आहे हे अप्पर कर्व आणि y इज इक्वल टू 2x लाईनचं कर्व जे आहे याला लोअर कर्व म्हणायचं. मग y स्क्वेअर इज इक्वल टू 2x मग यावरून y काय येईल तर रूट 2x येईल. therefore इंटिग्रेशनचं लिमिट x कोऑर्डिनेट घ्यायचा 0 पासून 1 हाफ पर्यंत. 0 to 1 half integration from 0 to 1 half y1 minus y2 into dx. आता y1 ची व्हॅल्यू ठेवा इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 half रूट 2x minus 2x dx. टेकिंग सेपरेट इंटिग्रल अप्लाय केलं रूट 2 कॉन्स्टंट आहे आउटसाइड द इंटिग्रल साइन. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 half रूट x dx
-2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1/2 x dx. आता रूट एक्सचं इंटिग्रल येईल x⁻³ डिवाइड 3/2 आणि एक्सचं इंटिग्रल येईल x²/2 म्हणजेच √2 इंटू x⁻³ डिवाइड 3/2 लिमिट फ्रॉम 0 to 1/2 -2 इंटू x²/2 लिमिट फ्रॉम 0 to 1/2. आता 3/2 जे आहे डिवाइड मल्टिप्लिकेशन मध्ये 2 इंटू √2/3 आणि 1/2 रेस टू 3/2 म्हणजे 1/2 म्हणजेच 1/√2 आणि 1/√2 चा क्यूब तो काय येईल तर 2√2 येईल. मायनस हे 2 कॅन्सल होईल आणि 1/2 चा स्क्वेअर येईल 1/4. इथे √2 कॅन्सल होईल 1/3 मायनस 1/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 4 minus 3/12 that is 1/12. that's required एरियाला 1/12 स्क्वेअर युनिट. तर हे झालं अशा टाईपचं एक्झाम्पल. त्या दोन्ही कर्व मध्ये जो एरिया आहे तो काय आला 1/12. असं सेकंड एक्झाम्पल आपण find the area of the region lying between the parabolas y² is equal to 4x and x² is equal to 4ay where a is greater than 0. हे दोन पॅराबोलाचे इक्वेशन आहेत. y² is equal to 4x symmetric about x axis, y² is equal to 4x आणि x² is equal to 4ay symmetric about y axis. या दोन कर्व मध्ये जो बाउंडेड रिजन आहे तो बाउंडेड रिजन आपल्याला फाइंड करायचा. मग सुरुवातीला त्या दोन कर्वचे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय करायचे फाइंड करायचे. मग सुरुवातीला ते कसे फाइंड करायचे तर आन्सर गिव्हन इक्वेशन ऑफ पॅराबोला आर y² is equal to 4x याला इक्वेशन नंबर 1 आणि x² is equal to 4ay याला इक्वेशन नंबर सेकंड. आता सेकंड वरून y ची व्हॅल्यू काय लिहिता येईल x²/4a. from equation 2 y is equal to x²/4a substitute in equation 1. x²/4a चा स्क्वेअर is equal to 4a. x²/4a चा स्क्वेअर येईल x⁴/16a² is equal to 4a. therefore x⁴ म्हणजेच काय येईल तर 64a³ into x. ही टर्म जी आहे राईट साईडची लेफ्ट साईडला घेतली तर मायनस होईल. काय कॉमन घेता येईल तर 1x कॉमन घेता येईल. x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल x³ मायनस 64a³ इज इक्वल टू 0. therefore x इज इक्वल टू 64a³ क्यूब मध्ये कसं लिहिता येईल तर x इंटू ब्रॅकेट x³ मायनस 4a चा क्यूब इज इक्वल टू 0. दोन्हीचा प्रॉडक्ट 0 आहे दॅट इज फर्स्ट इज इक्वल टू 0 अँड सेकंड इज इक्वल टू 0. that is x equal to 0 and x minus 4 is equal to 0. therefore x is equal to 4a, x equal to 0. मग दोन व्हॅल्यू आल्या. when x is equal to 0 ठेवलं तर y equal to 0 येईल. कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवा. when x is equal to 4a ठेवलं तर y is equal to 4a. x is equal to 4a ठेवलं x is equal to 4 16a y² is equal to 16a y is equal to 4a. therefore the point of intersection of curves are origin 0 0 आणि p point चे coordinate 4a 4a. therefore required curve is in first quadrant and it is. तो जो कर्व एरिया आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. आणि तो कसा फाइंड करायचा तर a इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व y² इज इक्वल टू 4ax म्हणजे अप्पर कर्वचं इक्वेशन मायनस एरिया अंडर द कर्व x² इज इक्वल टू 4ay लोअर कर्व. मग देअरफॉर इंटिग्रेशनचं लिमिट घेताना x कोऑर्डिनेट घ्यायचं 0 पासून 4a पर्यंत. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4a अप्पर लिमिटचं अप्पर कर्वचं इक्वेशन y² इज इक्वल टू 4a यावरून y इक्वल टू काय लिहिता येईल √4a dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4a लोअर कर्वचं इक्वेशन आहे x² इज इक्वल टू 4ay यावरून y इक्वल टू काय लिहिता येईल तर x²/4a x²/4a dx. आता 4√a कॉन्स्टंट आहे मग 4चं रूट येईल 2 येईल
2√a कॉन्स्टंट आहे, इंटिग्रल साइनच्या बाहेर घेतलं. 2 इंटू रूट ए इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4e रूट एक्स राहील इंटू डी एक्स. तसंच 1/4 ए कॉन्स्टंट आहे, 1/4e इंटिग्रल साइनच्या बाहेर घेतलं तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4e एक्स स्क्वेअर डी एक्स राहील. आता रूट एक्सचं इंटिग्रल येईल एक्स रेज टू 3/2 डिवाइड 3/2 आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल येईल एक्स क्यूब अपॉन 3, म्हणजे 2 इंटू रूट ए एक्स क्यूब अपॉन 3 डिवाइड 3/2 एक्स रेज टू 3/2 डिवाइड 3/2 लिमिट फ्रॉम 0 to 4e मायनस 1/4a इंटू एक्स क्यूब अपॉन 3 लिमिट फ्रॉम 0 to 4a. आता ही 3/2 टर्म जे आहे मल्टिप्लिकेशनमध्ये पहा कसं लिहिता येईल, तर √2a इंटू 2/3 अप्पर लिमिट ठेवलं तर 4a चा 3/2 मायनस 1/3 इंटू 4a आणि अप्पर लिमिट ठेवलं तर 4a चा क्यूब, लोअर लिमिट ठेवलं तर 0च येईल. आता याच्यामध्ये पहा बरं काय कॉमन घेता येईल, तर 1/3 कॉमन घेता येईल. 1/3 कॉमन घेतलं मग 2 इंटू 2 4 4 रूट ए. आता 4a चा पॉवर 1/2 म्हणजे रूट 4a चा क्यूब, म्हणजे रूट एचं किती वेळेस मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स, म्हणजे √4a इंटू √4a 4a येईल. √4a इंटू √4a काय येईल तर 4a येईल आणि √4a राहील. मायनस 1/4a 4a चा क्यूब येईल 64a क्यूब, 1a कॅन्सल होईल, 4ने भाग झाला 64ला तो येईल 60. आता इथे पाहूया 4 इंटू 4 16 येईल आणि 4चं स्क्वेअर रूट येईल 2, 4चं स्क्वेअर रूट येईल 2, 16 इंटू 2 32, 32 रूट ए इंटू रूट ए येईल, ए इंटू ए स्क्वेअर, म्हणजेच 1/3 इंटू 32 ए स्क्वेअर मायनस 16 ए स्क्वेअर आणि 32 ए स्क्वेअर मायनस 16 ए स्क्वेअर तर 16, 16/3 ए क्यूब ए स्क्वेअर. हे आलं रिक्वायर्ड एरिया बिटवीन 2 पॅराबोलाज. आणि पुढे युनिट लिहायचं स्क्वेअर युनिट. तर अशा टाईपचे 2 एक्झाम्पल आपण पाहिले, एरिया बाउंडेड बाय 2 कर्व्स. तर त्यावरती पुस्तकमध्ये एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवा. तर थांबवा आपण. थँक्यू.